आपण सर्वांना नमस्कार. मी आपल्याला पुन्हा एकदा वारसदार नोंदणी कशी करायची त्याची माहिती देतो. सर्वात प्रथम प्रतिज्ञापत्र बनवायला लागतो. पती पत्नीचं असेल तर या प्रकारे आपल्याला प्रतिज्ञापत्र बनवावं लागतो. हा त्याचा फॉर्मॅट आहे. सर्व दिनांक आणि मृत्यू दिनांक आणि त्याची माहिती द्यावा लागतो. आणि मी त्यांची पत्नी असेल, वारसदार असून माझी तिकडे नोंद करण्यात यावी अशी माहिती द्यावी. आपको इस तरीके से सभी जानकारी देकर एक प्रतिज्ञापत्र बनाना पड़ता है. ये शुरुआती डॉक्यूमेंट्स अपन को तैयार करना पड़ता है. अगर बच्चे लोग अगर वारसदार नोंदणी करता होगा तो उनको इस तरीके से वारसदार नोंदणी का फॉर्मॅट आहे. वारसाबाबत मुलगा मुलगी आणि या प्रकारे त्यांना प्रतिज्ञापत्र बनवावं लागतं की मी हे अर्ज करत आहे आणि माझे आई आणि वडील मेलेले, भाऊ मेलेले किंवा कोणतरी दुसरा नातेवाईक मेलेला किंवा फोटोपासचं नाव होता, ते मेव्हणे वगैरे कोणतरी होते, पण ते आमचे वारसदार नाही आहे, ते तिकडे ते राहत नाही, असे काहीतरी ते मुद्दा असतं. ते मुद्दा आपण लिहून तिकडे टाकू शकतो आणि लिहू शकतो की मृत्यू झालेल्या आई आणि वडिलाच्या नंतर आम्ही भाऊ बहीण आम्ही सर्व वारसदार असून मुलगा मुलगी वारसदार नात्याने किंवा सून असेल तर सून त्या नात्याने आमच्या त्याच्यावरती नाव नोंदणी करण्यात यावी असे अर्ज आपल्याला प्रतिज्ञापत्र होते. हे सर्व ड्राफ्ट आहे बघा. हे ड्राफ्टचा स्क्रीनशॉट करून या प्रकारे आपला मुलगा मुलगी किंवा पती पत्नी या प्रकारे आपल्याला ड्राफ्ट तयार करून एक प्रतिज्ञापत्र बनवून नोटरी करून रजिस्टर्ड नोटरी करायची असते. फक्त नोटरी नाही, रजिस्टर्ड नोटरी. या प्रकारे आपल्याला प्रतिज्ञापत्र बनवायचं है. इस तरीके से आपको सब प्रतिज्ञापत्र बनाना है. पति पत्नी का और बच्चों का, ये 2 तरीके का वारसदार प्रतिज्ञापत्र होता है. ठीक आहे. यासोबत आपल्याला प्रपत्र आणि प्रपत्र बनवायला लागतो. तिकडे आपल्याला फोटो चिटकवायला लागतो आणि या प्रकारे त्याचा पण फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट आपण बघून घ्या. हे फॉर्मॅट या पद्धतीने आपल्याला सर्व लिहायला लागतो. त्याच्यामध्ये पण आपल्याला ग्रुप नंबर सर्व लिहायला लागतो. मी त्यांचा मुलगा मुलगी आणि समजा वारसदार जास्त असेल तर कोणी एक सुद्धा लिहून देऊ शकतो. जो त्याचा सर्वात प्रथम नाव असतो तो एकटा सुद्धा लिहून शकतो. आणि पती पत्नी असेल तर पत्नी किंवा पती एकत्र असं लिहून एक प्रपत्र आणि प्रपत्र ब फोटो लावून बनवायला लागतो. इस तरीके से फोटो लगाकर प्रपत्र ब बनाना पडतं. तिसरा आहे आपल्याला एक उपजिल्हा अधिकारी यांना एक पत्र बनवायला लागतो. हे पत्र या प्रकारे असतो. या पत्राचे सुद्धा ड्राफ्टिंग बघून घ्या. सेम जसं प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं तसं एक अर्ज ते उपजिल्हा अधिकाऱ्याने बनवावा लागतो. आणि त्याच्यात सर्व दिलेली माहिती आपल्याला क्रोनॉलॉजी टाकायला लागतो. पती पत्नीचा किंवा आई वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्र, स्वतःचे ओळखपत्र, भाऊ बहिणीचं ओळखपत्र सर्वांचं त्याच्यामध्ये द्यावं लागतो. असेच पत्र ना हरकत मिळवण्यासाठी अध्यक्ष सेक्रेटरी इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटी यांना सुद्धा द्यावं लागतो. त्यामध्ये पण सर्व माहिती द्यावं लागते. सर्व माहिती देऊन ना हरकत घ्यावं लागतं. सध्या सोसायटी नाही आहे तर ना हरकत नाही भेटलं तरी पण हे लेटर आपल्याला बनवून उपजिल्हा अधिकारीच्या यांच्यावरती ऑनलाईन आपल्याला सबमिट करावा लागतो. हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या फोनने आपण अपलोड करणार आहे त्या फोनवरतीच आपण सर्वांचं मृत्यू व्यक्तीचं प्रमाणपत्र, त्यांचा आधार कार्ड, मतदान कार्ड, स्वतःचे मतदान कार्ड, राशन कार्ड, फोटोपास, सर्वपावती जे काय असेल, प्रपत्र ब, नोटरी केलेली डॉक्युमेंट, सोसायटीच्या ना हरकत किंवा सोसायटीचा लेटर, उपजिल्हाधिकारीचा लेटर, सर्वांचा फोटो काढून घ्या. जेणेकरून काय होतं, आपण अपलोड करताना आपल्याला सुलभ होतो. ते एक करून आपल्याला डायरेक्टली करता येईल. कारण की कधी अपलोड करताना कॅमेरा चालत नाही किंवा कॅमेराने अपलोड होत नाही बरोबर. तर सर्व पहिला फोटो टाकून घेतला, आपण काढून घेतला तर एकदम इझिली होऊन जातो. बघा, आपको सब ये फोटो सब निकाल के रख देना अपने फ़ोन पर, जिस फ़ोन से आपको अपलोड करना है. आपल्याला जे लिंक दिलं आहे त्या लिंकवरती क्लिक करून हे ॲप डाउनलोड करायचं है. दिया हुआ जो ऐप का लिंक है उसको पे क्लिक करके आपको ऐप डाउनलोड करके लेना है आपके फ़ोन. ऐप इस तरीके से डाउनलोड करके ओपन होगा. अब इसमें आपको नोंदणी करना है. आपका नाम लिखना है, मोबाईल नंबर लिखना है, जीमेल लिखना है. नोंदणी करने के बाद आपको यानंतर आपल्याला OTPचा ऑप्शन येईल. OTPचा ऑप्शन आल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारे OTPचा एक येईल. त्यावरती आपल्याला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर काही आपल्याला या प्रकारे आपल्याला OTP टाकायचं आहे. हे असं सर्व OTP काहीतरी येईल, तिकडे टाकून आपल्याला सबमिट करायचं. आता आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या आता आपल्याला नोंदणी करायची गरज नाही. आपलं आता नोंदणी झालेली आपली OTP वगैरे. आता आपलं लॉग इन करायचं आहे. लॉग इनवरती ब्लू कलरचा बटन दाबलं की आपल्याला हे बघा, लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला असं एक कायदेशीर वारसासाठी समावेशाचा अर्ज येईल. त्या अर्जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन करने के बाद में आपको इस तरीके से एक फॉर्म आएगा. फॉर्म पे आपको ब्लू कलर के इस पर क्लिक करना है. या प्रकारे आपल्याला एक करून येईल. आपल्याला बघा येईल. पती पत्नी असेल तर हे साईडला दिसतो आपल्याला. हे जे आहे हे जे आहे इथे आपल्याला क्लिक केलं त्यानंतर पती पत्नीचा, श्रीमती श्रीचा, अर्जदारचं नाव सर्व इथे लिहायचं आहे.
या प्रकारे आपल्याला अर्जदाराचे नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, जीमेल ॲड्रेस लिहायचा आहे. आणि वरळी गावचं असेल तर बघा इथे इथे हे जे आहे ना, या याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक करायचं, आपलं ऑप्शन येईल. तिकडे आपण वरळी लिहिलं तर WO लिहिलं तर वरळी करून येईल. तिकडे आपल्याला वरळी ऑप्शन चॉईस करायचं आहे. इथे आपल्याला मुंबई सिटीचा येईल. हे बघा इथे ए क्लिक केलं नाही तर इथे आपल्याला एक ऑप्शन येतो. तिकडे मुंबई सिटी आपल्याला वॉर्ड लिहायचं आहे. वॉर्ड कुठला आहे तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. GS वॉर्ड, कुणाचा F साऊथ वॉर्ड, कुणाचा कुठला असतो मुंबईमध्ये, पण आपला GS साऊथ वॉर्ड आहे. तिकडे GS साऊथ वॉर्ड आपण सिलेक्ट करायचा आणि तो क्लिक करायचा आहे. मग इथे आपल्याला क्लस्टर आय डीमध्ये आपण 58 नंबर टाकायचा आहे. CTS जो क्रमांक आहे तो आपल्याला 20 आणि असं कोष्टकमध्ये भाग लिहिला तरी चालेल. क्लस्टर आय डी 58 नंबर डालना आहे, CTS नंबर 20 डालना आहे. सोसायटीमध्ये आपल्याला इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटी गृहनिर्माण संस्था या प्रकारे आपल्याला सोसायटीचे NOC कधी मिळाले ते. आता सध्या सोसायटी नाही आहे तर आपण जो लेटर बनवलं आहे किंवा आपण जे नोटरी केली ते तारीख टाकले तरी चालेल. फिलहाल सोसायटी नहीं है तो आपने जो नोटरी किया हुआ है वो तारीख लिख देगा भी चलेगा. और सोसाइटी में आपको इस तरीके से इंदिरा कोऑपरेटिव सोसाइटी वरली मुंबई 18 करके लिखना है. इस तरीके से लिखना है सोसाइटी. और जिस दिन आपको NOC मिला है उस दिन का NOC लिखना है, या तो फिर आपको और नोटरी का तारीख भी लिख सकते हैं. आपको ये सब होने के बाद में इस तरीके से आपको पूरा एड्रेस आपको लिखना है. बघा या प्रकारे आपल्याला पूरा ॲड्रेस लिहायचा आहे. ग्रुप नंबर, सोसायटी नंबर, एनेक्शरची पुरी जानकारी द्यायची. एनेक्शरची माहिती नसेल तर आपण मला फोन करा. आपल्याला मी एनेक्शरची माहिती पुरा देऊ शकतो, एनेक्शरची कॉपी देऊ शकतो. ते पुरं आपल्याला टाकलं आहे. आणि यानंतर पत्ता लिहिल्याच्यानंतर कायमचा पत्ता तेच असेल तर आपल्याला या ठिकाणी कायमचा पत्त्याच्या इकडे क्लिक करायचं आहे. बघा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. संपूर्ण पत्ता आपल्याला या प्रकारे इस तरीके से आपको सब पत्ता लिखना है. आपको शायद स्क्रीनशॉट कर लेकर आप ये पूरा लिख सकते. अब आपको एक जानकारी जो आपने फ़ोटो निकाल के रखा होगा, यहाँ पे अपलोड पे आप क्लिक करेंगे. ये अपलोड है. ये अपलोड पे आप क्लिक करोगे तो आपको सारी जानकारी यहाँ पे मिलेगी. आधार कार्ड, रॅशन कार्ड सब पे आपको या सर्व जानकारी आपल्याला ते अपलोड करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केलं तर तिकडे एक फोटो आपल्याला मागेल. तो फोटो आपण तिकडे सबमिट करू. अर्जदारची सही असेल, जिथे नोटरी केलं असेल तिथे तो सही किंवा अंगठा काय असेल त्याचा फोटो काढून तो टाकायचा. इलेक्शन कार्ड टाकायचा, पॅन कार्ड टाकायचा, लाईटचा बिल टाकायचा, सर्व पावती टाकायचा, फोटो पास है तो फोटो पास टाकायचा. ये सभी जानकारी आपको इजीली वहाँ पर सबमिट कर देना है. अपलोड का इस पर क्लिक करना है, क्लिक करते रहना है. और समर्थन में जो पेपर डालना है वो आपको जो उप जिलाधिकारी को लेटर लिखा था उसको क्लिक करके आपका उसका फ़ोटो उस पर निकाल के डाल देना है. प्रतिज्ञा पत्र जो आपको बताया था, प्रपत्र अ, प्रपत्र ब और ब डालना है. और उसके साथ में सब होने के बाद शेवटी आपल्याला सबमिटसाठी एक ऑप्शन येईल. जसं ब्लूवरती आपण सबमिट करणार तर तसं आपल्याला मागे जाऊन आपली सर्व जी लिहिलेली माहिती आहे ती माहिती ते एक वेळा आपल्याला दाखवणार की ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, काय नाही लिहिलं आहे. तर ते सर्व आपण परत चेक करू शकता. ते काय नावात काय चुकी वगैरे असेल तर ते आपण सुधारणा तिकडे करू शकतो. केल्याच्यानंतर आपल्याला फायनल ओके झाल्याच्यानंतर आपण सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला या प्रकारे कायदेशीर अर्ज झाला म्हणून एक येईल आपल्याला. हे बघा असं लीगल हेअर सबमिटेड सक्सेसफुल येईल आणि आपल्याला एक नंबर येईल. बघा हे नंबर येईल, असे नंबर येईल. ह्या प्रकारे आपण जे फाइल सबमिट केले त्या आपला अर्ज प्राप्त झाले म्हणजे आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला है. जिस तरीके से आपने पहला चरण पूर्ण करने के बाद में आपको ये पूरी जानकारी आपने सबमिट किया करके आपको एक नंबर मिल जाएगा. ही सर्व माहिती मिळाल्याच्यानंतर आपण आपला पहिला टप्पा पूर्ण केल्याच्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या वेळी मेसेज येईल. त्या मेसेजच्या नंतर आपण त्या SRAच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायचं की मी असं मेसेज केलेला आणि मला मेसेज आला आहे किंवा नाही आलं तरी पण त्याला जाऊन विचारायचं की मी आता काय करायचं. मग तुम्हाला ते विचारतील की तुमचं ऑनलाईन रजिस्टर केलं आहे का. तर आपल्याला तो नंबर तिकडे दाखवायचा. मग ते आपल्याला पुढच्या वेळी सुनावणीला बोलवतील आणि आपले सर्व डॉक्युमेंट्स योग्य असतील तर आपल्याला सर्व एक प्रकारे ते लोक आपल्याला प्रमाणपत्र देतील. ते प्रमाणपत्र घेतल्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन ते प्रमाणपत्र द्यायचं की आता माझं प्रमाणपत्र मला मिळालेलं आहे तर आपण ते नोंदणी करून घ्यावी आणि माझे NX 2 नाव टाकण्यात यावे म्हणून. आणि एक डॉक्युमेंट्स VMCला द्यावा लागतो आणि एक डॉक्युमेंट्स बिल्डरच्या ऑफिसमध्ये द्यावा लागतो. या प्रकारे आपल्याला सर्व प्रक्रिया जो एक टप्पा पूर्ण करने देते. इस तरीके से आपको पूरी जानकारी मैंने दिया है. इस तरीके से आपको
अगर आपको कुछ हेल्प चाहिए होगा तो बस्ती में बहुत सारे जानकार लोग हैं, उनसे आप जानकर मिलिए और अपना वारसदार नोंदणी कीजिए। आप अगर आपके आजूबाजू की कोई मृत्यू हुआ तो उस बंदे को या उनको त्यांना जाऊन ही माहिती द्या आणि हे व्हिडिओ आहे म्हणून त्यांना सांगा आणि एकमेकाला मदत करा, ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम। काही लोकांनी मला पुन्हा पुन्हा फोन केलेला आहे आणि ते लोकांची गाडी कुठे ते अडकून जाते, त्यासाठी मी परत एक व्हिडिओ बनवतो आहे की आपल्याला वरळी कुठे लिहायचं ते क्लिक करायचं आहे स्टारवर साईडवरती क्रॉसच्या बाजूला एक आहे, तर तिथे मुंबई सिटी वार्ड क्रमांक GS आणि सोसायटी, कोणाकोणाला सोसायटीचं नाव लिहायला जमत होतं तर बघा हे पूर्ण नाव आहे इंदिरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इंदिरा, एक क्लिक करून बघा मुंबई 18 एवढंच लिहायचं आहे। पर सोसायटीची ना हरकत आपल्याला मिळाली असेल ते तारीख लिहायची किंवा सध्या जो नोटरी केले असेल सोसायटी ताब्या आता सध्या नाही आहे तर नोटरी केलेली तारीख लिहून टाकायची आणि नोटरी केलेली तारीख पण असं सेटअप जायचं, तारीख सिलेक्ट करायचं आणि त्याचं क्लिक करायचं आहे। क्लस्टर रेडिओ ID एकदम इझी आहे, 58 नंबर आहे आणि आपला CTS नंबर आहे 20, त्याच्यामध्ये ब्रैकेट करूँ भाग लिखवाता है। इस तरीके से आपको सब जानकारी बनना है, प्रतिज्ञा पत्र लिखना है, उसका तारीख लिखना है और जो NOC मिला हो उसका तारीख लिखना है और उसके साथ साथ आता या बघा परिशिष्ट 2 क्रमांकामध्ये आपला ग्रुप नंबर जो असेल, अनुक्रमांक जो असेल, ऐसा पूरा लिखवाता है। इस तरीके से आपको पूरा लिखना है, ग्रुप क्रमांक, अनुक्रमांक और सोसाइटी सेंसेक्स नंबर आपका जो भी होगा देखते बराबर से लिख लेना और फिलहाल रहने का जो पता है उसमें कॉपी करके आप पेस्ट कर देना। सध्या राहण्याच्या ठिकाणी असेल तो वरती कॉपी करून पेस्ट करून प्रेमनगर, सिद्धार्थनगर, वरळी, मुंबई 18 लिहायचं। आता मृत्यू प्रमाणपत्र जो लिहिलं आहे त्याचं सिरियल नंबर लिहायचा आणि मृत्यू प्रमाणपत्र कुणी जारी केलं, मुंबई महानगरपालिका असेल तर मुंबई महानगरपालिका जी दक्षिण विभाग किंवा कुठे सातारा, सांगली किंवा UP असं असेल तर तिकडे लिहायचं आणि तारीख या पद्धतीने करायचं आहे, ते क्लिक करायचं। क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशी ओपन होईल फाईल, त्यासाठी आपण तारीख, वर्ष सिलेक्ट करायचं, महिना सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर जो आपल्याला तारीख असेल ती तारीख सिलेक्ट करायचं आणि सेटच्याकडे सेटअप करून टाक, सेटच्याकडे क्लिक केल्याच्यानंतर आपली ती तारीख येते। आता आपल्याला प्रमाणपत्र झालं आहे, कोणी जारी केलं ते झालं आहे, तारीख झाली, परत आपण सबमिट करायचं। सबमिट केल्यावर एक अडचण होते की कधी कधी जॉईंट संयुक्त करताना मुलगा किंवा मुलगी असेल तर एक अजून एक प्लस करून त्याच्यामध्ये अजून एक लिहायला लागतो, नंतर तो सबमिट करायचा असतो।